तर अशा प्रकारे आपण CBC वर्ड्सच्या माध्यमातून मुलांना जे छोटे छोटे वर्ड्स आहेत, अल्फाबेट्स आहेत, ते समजून सांगू शकतो. त्यानंतर आणखी माझं अध्ययन साहित्य आहे. त्यामध्ये मी एक स्क्वेअर रूट जे आहे ते याच्या खाली दिलेले आहे. प्रत्येकाचा एक स्क्वेअर रूट असतो. पूर्ण स्क्वेअर जो आहे तो 2 आहे. हे याच्या खाली आपल्याला मुलं ज्यावेळेस आठवून सांगतील तर त्यावेळेस त्यांना खालचं उत्तर दिसणार नाही, परंतु एखादा आठवण नाही वर उचलून बघतील की 5 हा कोणाचा स्क्वेअर आहे, 5चा स्क्वेअर रूट जो आहे तो 25 आहे. तर अशा प्रकारे ते बघतील. त्यानंतर मी हे 4D कार्ड जे आहेत ते घेतलेले आहेत. गो टू द झू या माध्यमातून आपल्याला नाविन्यपूर्ण असं त्यांना जे आहे ते तयार करता येईल. या माध्यमातून आपण एखादा ॲनिमल जो आहे तो ॲपद्वारे पाहू शकतो, त्याचा आवाजसुद्धा ऐकू शकतो, मुलांना आनंद पद्धतीने पाहता येईल. या व्यतिरिक्त मी काही फिल्स केलेले आहेत. जसं मुलांना हे आवडतं हे फोडायला, तर याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात. त्यानंतर ही घासणी आहे, याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात. हे रफ आहे, हार्ड आहे, त्यानंतर स्मूथ आहे. तर या सगळ्यांच्या ज्या फील्स आहेत त्या बोलतील, सांगतील आणि ज्यावेळेस ते एक्सप्रेस करतील तर त्यावेळेस ते चांगल्या प्रकारे सांगू शकतील, घरीसुद्धा त्याचा वापर करतील. यानंतर माझं शैक्षणिक साहित्य आहे. मी शिवचित्र प्रदर्शनी भरवली होती. तर त्यावेळेस आपल्या इतिहासाचे शिवाजी महाराजांचा पूर्ण इतिहास जो आहे तो या चित्रांच्या माध्यमातून जो आहे तो मुलांना समजतो. तर या माध्यमातून मी इयत्ता 4थी आणि 7वीला जो शिवाजी महाराजांचा इतिहास आहे तो पूर्ण या चित्रांच्या माध्यमातून जो आहे तो शिकवत असते. हे चित्र वर्गामध्ये लावून दिले, त्याच्या खाली थोडी थोडी माहिती लिहिलेली आहे. त्या माध्यमातून मुलं जे आहे ते वाचतील आणि पूर्ण इतिहास जे आहे ते चांगल्या प्रकारे शिकतील. धन्यवाद. तर